नमस्कार. लिंग आणि कायदा हे शब्द ऐकले की कदाचित थोडे जड वाटतील, पण खरं तर हे कायदे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नाहीत. ते आपल्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांचा प्रभाव असतो. चला तर मग आज समजून घेऊया की हे कायदे एका समान समाजाचा पाया कसा रचतात. तर मग मूळ प्रश्नाकडे येऊया. तो प्रश्न हा आहे की आपला भारतीय कायदा महिलांना नेमके कोणते हक्क देतो आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या हक्कांचं संरक्षण कसं करतो. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण याच प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही देशातल्या कायद्याचा जो पाया असतो तो म्हणजे त्या देशाचं संविधान. महिलांच्या हक्कांची सुरुवातसुद्धा आपल्या भारतीय संविधानाने दिलेल्या समानतेच्या वचनातूनच होते. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की आपलं संविधान हे फक्त एक कागदपत्र नाहीये, तर ते न्याय आणि समानतेचं एक वचन आहे. याच वचनामुळे पुढे जाऊन संपत्तीत समान हक्क देणारे किंवा कामाच्या ठिकाणी सुरक्षा देणारे कायदे अस्तित्वात येऊ शकले. संविधानाने काही खूप स्पष्ट आणि महत्त्वाच्या हमी दिल्या आहेत, जसं की कलम 14 जे सांगतं की कायद्यासमोर सगळे समान आहेत. मग येतं कलम 15(1) जे लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव करायला सक्त मनाई करतं. आणि हो, कलम 15(3) तर खूपच खास आहे, कारण ते राज्याला महिलांच्या भल्यासाठी विशेष कायदे बनवण्याचा अधिकार देतं. याच अधिकारामुळे अनेक महिला केंद्रित कायदे बनले. सोबतच समान कामासाठी समान वेतन आणि महिलांचा अपमान करणाऱ्या प्रथा सोडून देणं हे सुद्धा आपलं संविधानच सांगतं. बरं, संविधानाने एक मोठी चौकट तर आखून दिली. आता आपण त्या कायद्यांबद्दल बोलूया जे थेट आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावर परिणाम करतात, कारण हे कायदे महिलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ही माहिती खरंच क्रांतिकारी आहे. विचार करा, 2005च्या आधी परिस्थिती काय होती. वडिलोपार्जित संपत्तीवर प्रामुख्याने मुलांचा हक्क मानला जायचा, पण हिंदू वारसा हक्क कायद्यातल्या या एका बदलाने मुलींना मुलांच्या बरोबरीने समान अधिकार दिले. आर्थिक समानतेच्या दिशेने हे एक खूप मोठं पाऊल होतं. विवाह ही एक सामाजिक संस्था आहे, पण कायदा इथे काय भूमिका बजावतो? तो फक्त नात्याला कायदेशीर मान्यता देत नाही, तर जर ते नातं अन्यायकारक ठरत असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा एक सन्मानजनक मार्गही उपलब्ध करून देतो. हिंदू विवाह कायदा लग्नाची चौकट ठरवतो, तर घटस्फोटाचे कायदे क्रूरता किंवा व्यभिचारासारख्या गंभीर कारणांवरून नातेसंबंध संपवण्याचा कायदेशीर पर्याय देतात. आता आपण कायद्याच्या त्या बाजूकडे वळूया जी एका ढालीप्रमाणे काम करते, जी महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसेपासून वाचवण्यासाठी बनवली गेलीय. ही एक गोष्ट आपण सगळ्यांनी अगदी स्पष्टपणे समजून घ्यायला हवी. हिंसा म्हणजे फक्त शारीरिक मारहाण नाही, तर मानसिक छळ हा सुद्धा तितकाच गंभीर गुन्हा आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांसाठी आपल्या भारतीय कायद्यात कडक शिक्षेची तरतूद आहे. आपलं भारतीय दंडसंहिता म्हणजे IPC वेगवेगळ्या गुन्ह्यांची स्पष्ट व्याख्या करतं आणि त्यासाठी शिक्षाही ठरवतं. उदाहरणार्थ, बलात्कारासाठी कलम 376, हुंडाबळीसाठी कलम 304(ब) आणि पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या क्रूरतेसाठी कलम 498(अ). ही कलमं फक्त आकडे नाहीत, तर पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी एक मजबूत कायदेशीर आधार आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या प्रस्तावनेतील हे वाक्य या कायद्याचा आत्मा आहे. हा कायदा फक्त शारीरिक हिंसेबद्दल बोलत नाही, तर तो भावनिक, आर्थिक आणि लैंगिक छळालाही गुन्हा मानतो आणि पीडितांना त्वरित संरक्षण देण्यावर या कायद्याचा भर आहे. जसा काळ बदलतो तशी समाजासमोरची आव्हानंही बदलतात, नाही का? मग कायदा या बदलांना कसा सामोरा जातोय आणि महिलांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी कसा विकसित होतोय ते पाहणंही महत्त्वाचं आहे. 943 हा फक्त एक आकडा नाहीये. हा आकडा आपल्या समाजाचं एक गंभीर वास्तव दाखवतो. 2011च्या जनगणनेनुसार भारतात दर 1000 पुरुषांमागे फक्त 943 स्त्रिया होत्या. हे विषम प्रमाण एका खोलवर रुजलेल्या सामाजिक समस्येकडे बोट दाखवतं, आणि ती समस्या आहे मुलगी नको ही मानसिकता. आणि याच गंभीर समस्येवर मात करण्यासाठी हा कायदा बनवला गेला, PNDT कायदा. सोप्या भाषेत सांगायचं तर जन्माच्या आधी बाळाचं लिंग तपासून सांगणं हा या कायद्यानुसार एक गंभीर गुन्हा आहे. स्त्री भ्रूणहत्येला आळा घालणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. मानवी तस्करी हा एक अतिशय भयंकर आणि संघटित गुन्हा आहे. आपला कायदा या गुन्ह्याला खूप गांभीर्याने घेतो. अपहरण, अल्पवयीन मुलामुलींची खरेदी विक्री यांसारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी भारतीय दंड संहितेत अनेक विशेष कलमं आहेत. ही टाईमलाईन आपल्याला एक प्रवास दाखवते. महिलांच्या हक्कांसाठीचा हा लढा कसा सतत चालत आला आहे हे यातून दिसतं. 1955 पासून ते 2005 पर्यंत आणि त्यानंतरही जसजसा समाज बदलत गेला
तसतसे कायदेही अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक बनत गेले. आणि खरं सांगायचं तर हा प्रवास आजही सुरूच आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला विचार करायला लावतो. आपण पाहिलं की महिलांच्या संरक्षणासाठी आणि समानतेसाठी अनेक कायदे आहेत. पण फक्त कायदे बनवून पुरेसं आहे का, की त्यांची जमिनीवर खऱ्या अर्थाने प्रभावी अंमलबजावणी करणं हे त्याहून मोठं आव्हान आहे? यावर विचार करणं नक्कीच आवश्यक आहे.